हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आहे आणि कसं घडणार आहे हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं होतं की आता दुष्यंतचा हात भाजलेला असतो, त्याने हातावर मलम लावलेलं असतं, त्यामुळे त्याला जेवता येत नसतं। तर कृष्णा आता दुष्यंतला स्वतःच्या हाताने खाऊ घालत असते। दुष्यंत सुरुवातीला नको नाही म्हणत असतो, पण कृष्णा त्याला म्हणते उपाशी राहण्यापेक्षा खाल्लेलं काय वाईट, आणि मग ती दुष्यंतला खाऊ घालते। दुसऱ्या दिवशी आता भक्तीने कृष्णाला सांगितलेलं असतं ना की दुष्यंत सरकारासनी काहीतरी गिफ्ट दे, म्हणून मग आता कृष्णा काय करते तर दुष्यंतसाठी आणि तिच्यासाठी लहान असताना तिच्या वडिलांनी जशा मातीच्या बाहुल्या बनवल्या होत्या तशा आता तिने मातीच्या बाहुल्या बनवलेल्या असतात आणि म्हणालेली असते की आता ह्यातली ही बाहुली मी दुष्यंत सरकारासनी देणार। आणि मग आता तिनं त्या बाहुल्या सुकायला ठेवलेल्या असतात आणि समोरून दुष्यंतचीच गाडी येते आणि त्या बाहुल्या चिरडून पुढे जाते। आता त्या बाहुल्या चिरडल्यावर कृष्ण चिडते, दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार काय केलं ते तुम्ही? दुष्यंत म्हणतो सॉरी चुकून झालंय। त्याबरोबर कृष्ण रडायला लागते आणि म्हणत असते तुमच्या सारी नियत बाहुल्या जोडल्या जाणार आहेत काय? त्याबरोबर मग मात्र आता कृष्णाचं रडणं दुष्यंतला बघवत नाही, त्याला वाईट वाटतं आणि त्याला मातीत हातही घालवत नसतो। मग त्याला कळत नसतं की आपण काय करू शकतो। मग दुष्यंत हा हातामध्ये हँड ग्लोव्ज घालतो आणि कृष्णाला बाहुल्या बनवायला मदत करतो। आता दुष्यंत कृष्णाला मदत करत असतो आणि कृष्णाला या गोष्टीचा खूपच जास्त आनंद होत असतो। ज्या दुष्यंतने अगदी लहानपणापासून आजपर्यंत कधीच मातीला हात लावलेला नसतो, त्याच दुष्यंतने आज चक्क हँड ग्लोव्ज घालून का होईना पण मातीला हात लावलेला असतो। आता इतक्यात तिकडे भक्ती आलेली असते। भक्ती म्हणते दाजी कृष्णे, तुम्हा दोघांचं जर आवरलं असेल तर आज आपल्या घरात कन्यापूजन आहे, त्याची तयारी करायला घेतली तर बरं होईल। नाही म्हणजे कुमारिकांना जेवण घालायचं आहे ना व मी नवस बोललो होतो। त्यावर कृष्ण म्हणते ए होय होय होय, चल चल मी हात धुवून येतो तुला मदत करा, आपण दोघी पहिलं स्वयंपाकाचं बघायला घेऊ, नाही म्हणजे नंतर पोरीबाळे आल्या उगाच घाई व्हायला नको ना व आपली, चल 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 आपण कामाला लागू। दुष्यंत म्हणतो आणि अगं मी? त्यावर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुमचं काय, तुम्ही धुवा की तिथं बादलीतल्या पाण्यात हातानं, जावा की वरती खोलीत जाऊन बसा। दुष्यंत म्हणतो या इतक्या घाण पाण्यात हात धुवायचे? कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार फक्त चिखल काढा हाताचा आणि वरती जा ना त्या ते हाय ना डबडं त्याच्यात तो नळ हाय त्याच्या नळाला लावा हात आणि धुवा। दुष्यंत म्हणतो डबडं बेसिंग येते। कृष्ण म्हणते जावा आणि ते धुवा डबड्यात हात, बेसिंगमध्ये हात धुवा जा। त्याबरोबर आता इथं कृष्णा आणि भक्ती दोघीही किचनमध्ये आलेले असतात। तर आता कृष्णा म्हणते ए भावा तू सांग मला पटापट 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 काय करायचं ते आपण दोघी मिळून करू बघ। त्याबरोबर कृष्णाला भक्ती म्हणते असं दोघी मिळून करू होय, काय स्वयंपाकातलं स येतो ग तुला, सांग की जरा मला। तशी भक्ती म्हणते तर मग कृष्णा म्हणते हा म्हणजे नाही येत मला स्वयंपाक करता, पण तू आहेस की तू सांगशील तसं करतो मी, तू सांग की मला फक्त काय करायचं आहे ते मी कराई। एक काम करतो तुला भाज्या सोलून देतो, तुला ती लसूण सोलून देतो, कांदा बी सोलून देतो की। त्यावर भक्ती म्हणते कृष्णे हे की नाही बारक्या पोरी करतात, तुझ्यासारख्या लगीन झालेल्या बाया नाही, कळलं बाय तुला, मी सांगतो तसं कर स्वयंपाक कर चल। त्याबरोबर कृष्णा म्हणते भावा नको की कशाला उगाच त्या पोरींच्या जीवाचं आणि जीवाचं दोन्हीचं हाल। त्याबरोबर लगेचच भक्ती म्हणते कुणाच्या जीवाचा आणि जीवाचा हाल होणार नाही, तू कृष्णे लाग बरं कामाला। इतक्यात तिकडं बाळजाबाई येतात आणि म्हणतात काय कुणाच्या जीवाचा आणि जीवाचा हाल करायलायसा, आमसनी तरी कळू द्या। त्यावर मग भक्ती म्हणते अहो नाही नाही बाळजाबाई आम्ही गंमतच करत होतो, ते आज कन्या भोजन आहे ना व त्याची तयारी करायलोय। बाळजाबाई चालू द्या एवढं बोलून तिकडनं निघून जातात। तर आता भक्ती ही कृष्णाला काय काय स्वयंपाक कसा कसा करायचा ते सांगायला लागते। दोघी बहिणी मिळून आता स्वयंपाकाला लागतात। आता भजीला ज्याप्रमाणे पीठ कालवायचं असतं त्याप्रमाणे कृष्णा पीठ मळायला घेते। आता इतक्यात भक्ती तिच्याकडे बघते आणि म्हणते कृष्णे अगं काय केलंस तू, आता ह्याच्या भजी तळ। त्याबरोबर कृष्ण आता म्हणते अये भावा भाकरीचं पीठ आहे भजी कसं होणार? त्यावर भक्ती म्हणते कळायलंय ना एवढं, मग कसं केलंयस तू त्याचं? अगं आता पाणी घे त्याच्यात आणि मळकं निघते। आता इकडं बाळजाबाईनं मात्र माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात कन्याभोजन करणार आणि म्या यासनी करून देणार असं यासनी वाटलंच कसं, असं आता त्या सांगत असतात जयकांतला आणि त्याच्या आईला म्हणजेच मैनाला। आता बाळजाबाई म्हणत असतात जयकांत आणि मैना दोघांनी बी लक्षात घ्या त्या भक्तीला आणि कृष्णीला काय स्वयंपाक
करायचं आहे तेवढा करू द्या, पंचपक्वान करू द्या, नाही तर 100 भोग चढवा, 100 पक्वान करू द्या स्वयंपाकाचं. पर काय बी झालं तरी ह्यांचं कन्याभोजन पूर्ण होता कामा नये. पोरी जेवाया आल्या तरी एक बी पोर पोटभर जेवून जाता कामा नये. नाही, रांगडे पाटलांच्या घरातनं पहिली बार कोणतरी पोर उपाशी जाईल याचं दुःख आहेच आमासनी. पर त्या कृष्णीच्या हातून अनर्थ होईल, तिच्या हातून अपशकून होईल, ह्यापेक्षा मोठा आनंद आमच्या आयुष्यात दुसरा कुठला यायचा नाही. त्यावर आता मैना म्हणते, बाळजाबाई पण नक्की करायचं काय? बाळजाबाई सांगते, अगं ए कर की काहीतरी, एक उत्तम काम कर, त्या स्वयंपाकात तिखट वाढीव किंवा मीठ वाढीव. जर स्वयंपाकात तिखट जास्त असेल तर लहान लेकरं कसली खाणार आहेत ग? मीठ नका टाकू, तिखटच टाक. त्यानं काय होईल, त्यानं नंतरनं ते जेवण उरलं तर मोठ्यानं खाता येईल. आपण ते जेवण लोकांनीच देऊ, गरिबासनी, कारण त्या भक्तीनं आणि कृष्णीनं केलं तर आपण नाहीच खाऊ शकत. त्याबरोबर आता इथं कृष्ण आणि भक्ती या दोघीजणी जेवण बनवतात. जेवण बनवून पूर्ण झालेलं असतं. आता कृष्ण आणि भक्ती यांनी पुरी बनवलेली असते, भाजी बनवलेली असते, डाळ बनवलेली असते, भात बनवलेला असतो, 2 प्रकारच्या छान भजी बनवलेल्या असतात, गोडासाठी खीर बनवलेली असते, लाडू बनवलेले असतात. आता एवढा सगळा स्वयंपाक असतो. कृष्णाला आता भक्ती सांगते, कृष्णे चल आता वाढाय घे तू. त्यावर कृष्ण म्हणते, भावा नवस तर तुझा आहे नव. त्यावर भक्ती म्हणते, कृष्णे म्या नवसात असं नव्हतं म्हणलं म्या वाढणार किंवा कृष्णी वाढणार. म्या नवस असा बोललो होतो का मी 5 पोरीसनी जेवाय घालणार. मग आता त्यांना तू वाढलं काय ना म्या वाढलं काय, फरक पडतो कुठं? त्यामुळं आज ह्या पोरीसनी खाऊ तू घाल तुझ्या हातानं, चल. मग कृष्णे आता पोरींची ताटं भरते. आता त्या पोरी जेवायला तर बसतात खऱ्या, पर पोरी एक एक घास तोंडात टाकतात आणि गलासभर पाणी पितात. त्याबरोबर मग लगेचच आता भक्ती पोरीसनी विचारायला लागते, काय ग पोरीनो काय झालं, जेवण आवडलं नाही काय तुम्हासनी, धड नाही काय झालेलं? त्याबरोबर एक पोरगी म्हणते, अगं भक्ती मावशी जेवण बघ की पहिलं किती तिखट आहे ते. आता असं म्हणल्याबरोबर भक्ती म्हणते, काय तिखट? अगं असं कसं होईल, जेवण समजा फिका आहे एकदम, बघू बरं. आणि मग ते आता वाढायला घेतलेल्या जेवणातल्या पुरी भाजीचा एक घास खाते आणि आता भक्तीला सुद्धा तिखट लागतं. भक्ती पाणी पिते पटपट आणि म्हणते, थांबा पोरीनो नका खाऊ हे. पोरी म्हणतात, भक्तीताई मग आता आम्ही जातो. त्याबरोबर आता लगेचच ती दुसरी मुलगी असते ती सुद्धा म्हणते, वय भक्ती मावशी निघतो आम्ही आता. त्याबरोबर मग आता कृष्णा ही सगळ्या पोरीसनी म्हणते, अगं पोरीनो थांबा, अशा नका जाऊ, तुम्ही असे गेलेलं कसं चालायचं? तर आता कृष्णा ही थांबा म्हणत असते, तर भक्ती म्हणत असते, अनर्थ होईल मोठा असा कृष्णे पोरी उपाशी गेल्या तर. मग लगेचच आता कृष्णा ही म्हणते, करू काहीतरी आपण, तुम्ही बसा, खीर आणि खीर पुरी खा की पोरीनो तुम्ही. हां आता पोरी खीर खायला घेतात, पण खीरीत सुद्धा मीठ टाकलेलं असते, खीर पण लई खार असते. आता एक पोर म्हणते, अगं कृष्णे मावशे खीर पण लई खार झाले आहे, बघ की खाऊन. कृष्णा खिरीची चव करते तर खीरसुद्धा खार असते. आता त्यांना कळत नसतं की दोघींनी करायचं तरी काय. पोरी म्हणत असतात, आम्ही जातो मग घरला आता. त्याबरोबर दुष्यंत तिथे आलेला असतो आणि दुष्यंतने गॅलरीतनं हा सर्व प्रकार पाहिलेला असतो. आता दुष्यंत तिकडे येतो आणि म्हणत असतो, कुणीच जाण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त अर्धा तास थांबा, अर्ध्या तासात तुम्हाला खायला मिळेल. त्याबरोबर पोरी म्हणतात, दुष्यंत काका काय खायला देणार? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बघा तर तुम्ही मी काय करतो ते. आणि मग आता दुष्यंत हा चांगलं जेवण काय आहे पहिलं हे चेक करतो. तर त्याच्यातले ज्या पुऱ्या असतात त्यांना कोणी काही केलेलं नसतं, पुऱ्यांची चव बरोबर असते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, खीर बनवूया, खीर आणि पुरी खाता येऊ शकते. त्याबरोबर मग आता कृष्णा म्हणते, हां वय चालते की म्या बनवतो खीर. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नको ग बाई नको, तू बनवलेली गेल्या वेळेची खीर मी खाल्ली आणि बघितली सुद्धा. त्यावर कृष्णी म्हणते, का चांगली झाली नव्हती वय? दुष्यंत म्हणतो, नाही चांगली झाली होती, पण आता मी खीर बनवतो, तू ती बघ ना, तू मला मदत कर, हां तू मला असिस्ट कर. कृष्णा म्हणते, काय करू मी तुम्हासनी? आशिष कोण आता? दुष्यंत म्हणतो, आशिष नाही ग, असिस्ट, तू मला सहकार्य कर. कृष्णी म्हणते, केवढा मराठी अवघड शब्द बोलायला हो. दुष्यंत म्हणतो, अगं तुला सोपी भाषा कळत नाही, अवघड तुला जमत नाही, तुझं करायचं काय, तू जाऊ दे, तू सोड ना ते सगळं, तू मदत कर ना मला. मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं जण मिळून छानपैकी मस्त पोटभर काजू बदाम ड्रायफ्रूट घालून भाताची खीर बनवतात. आता मस्त चविष्ट खीर दुष्यंतने बनवलेली असते. संपूर्ण घरात खिरीचाच दरवळ
चाललेला असतो. मग आता खीर झाल्यावर लगेचच दुष्यंत आणि कृष्णा सगळ्या मुलींना खीर आणि पुरी खायला देतात. तर दुष्यंत म्हणत असतो, एवढ्या शॉर्ट नोटीसवर बाकी परत सगळा स्वयंपाक तयार करणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही फक्त खीर बनवली. तुम्ही खीर खा आणि पुरी खा त्याच्याबरोबर. तर लगेचच भक्ती म्हणते, आव दाजी खा, काय खातीलच पोरी. खिरीचा वास बघा किती चांगला सुटलाय, संपूर्ण घरात अगदी घमघमाट झालाय. बरं मी काय म्हणतो, आता एवढं तुम्ही दोघांनी मिळून बनवलं आहे तर वाढा बी मिळूनच. त्यावर कृष्णा आणि दुष्यंत म्हणतात, खीर कशी मिळून वाढणार. त्यावर भक्ती सांगते, आओ म्हणजे एकानं खीर वाढा, एकानं पुऱ्या द्या, होईल की मिळून. मग लगेचच आता ते दोघं म्हणतात, अगं पण. त्यावर लगेच भक्ती म्हणते, आता पण नाही आणि बिन नाही. मी म्हणतोय नव दोघांनी करा तर दोघांनी करा. माझं नवस बोललोय नव म्या, मग मला माझं नवस असंच फेडायचं हा असं समजा. आणि भरा पटपट दोघांनी ताटं. पोरी ताट घडल्या. त्याबरोबर मग दुष्यंत आणि कृष्णा दोघंजण पटापट प्रत्येक मुलीला खीर आणि पुरी असं देत जातात. आता पोरी सगळ्या खीर खातात आणि पोरींची जीभ जरा शांत झालेली असते. समद्या पोरी म्हणतात, दुष्यंत काका लय भारी खीर बनवली आहे बघा, दुष्यंताजी 1 नंबर खीर केली आहे बघा. आता त्या पोरी एवढं दुष्यंतचं तोंडभर कौतुक करतात की दुष्यंतला तर बरं वाटतंच, पण त्याबरोबर कृष्णी आणि भक्तीला बी बरं वाटतं. भक्ती म्हणत असते, बरं झालं बघ दाजी नी खीर केली कृष्णी. जर आज दाजी आलं नसतं का नाही तर आपल्या दोघींची बी बुद्धी काही चालली नसती. कृष्णा म्हणते, अगं वय ग, खरंच जर पोरी अशा उपाशी गेल्या असत्या तर तो अपशकून की काय तो होईल की नाही ते ठाव नाही, पण माझ्या मनाला मात्र रुखरुख लागून राहिली असती. अगं आज पाव तर कधी बी माझ्याकडनं कोण उपाशी गेलेलं नाही. हातात 4 आणे का होईना असलेले पर समोरच्याला द्यावे असं आपल्या बानं शिकवलं होतं. आणि आज जर घरातनं भरल्या ताटावरनं पोरी अशा उपाशी उठून गेल्या असत्या तर मनाला बरं वाटलं नसतं नाही. आता पोरीसनी कसं पोटभर जेवताना बघितलं, आता बरं वाटायलं. पर वाईट एकाच गोष्टीचं वाटायलं, एवढं आपण समजा चांगलं पंचपक्वानी जेवण बनवलं होतं, कुणाची मेली नजर लागली, समजा जेवण वाया गेलं की गा आपलं. त्याबरोबर आता कृष्णा ही विचार करायला लागते की नक्की असं झालं कसं, म्हणजे एवढं मीठ कसं काय पडू शकतं, एवढं तिखट कसं काय पडू शकतं. नाही, मला एक वेळ स्वयंपाक करायचा अंदाज नाही हे मी मान्य बी करतो, पर भक्ती तर गेली 20 वर्ष स्वयंपाक करत्या, मग तिचा अंदाज बी कसा काय हुकल. त्यावर लगेचच आता तिथं एक बाई असते, ती कृष्णाला सांगते, जाऊ दे कृष्णा, वाईट वाटून घेऊ नको. कदाचित देवीच्या मनात आणि नियतीच्या मनात तुझ्या हातनं आणि तुझ्या नवऱ्याच्या हातनंच हे पुण्याचं काम होणं होतं, म्हणूनच कदाचित तिच्या इच्छेनंच तुमचा स्वयंपाक खराब झाला. त्यावर कृष्णा म्हणते, काय. त्यावर ती बाई म्हणते, अगं वय होतं की कधी कधी असं. त्याबरोबर आता हे ऐकून कृष्णाला हसायला येतं. कृष्णाला छान वाटतं की दुष्यंत आणि तिची ती बाई स्तुती करत असते, त्यांच्या जोडीबद्दल एवढं चांगलं बोलते. दुष्यंत म्हणतो, मी कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणाला बरं वाटण्यासाठी हे सगळं केलेलं नाही आहे, हे सगळं माझ्या घरात आलेलं कोणीही उपाशी जाऊ नये यासाठी मी केलं. क्लिअर असायला हव्या या गोष्टी. कृष्णा म्हणते, भय ओ भय, प्रत्येक वेळी किती वेळा सांगाल तेच 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 ठावा आहे मला. मग आता मुली जेवायला सुरुवात करतात. आता सगळ्या जेवतात आणि जेवून ताटावरनं उठल्यावर दुष्यंत आणि कृष्णाला सांगतात, जेवण चांगलं झालं होतं, पुढच्या वेळी बी आमासनी बोलवा. त्याबरोबर कृष्ण हसते आणि म्हणते, वय वय, पुढच्या वेळी जेव्हा कधी दुष्यंत सरकार खीर करताल की नाही तेव्हा तुम्हा समद्यासनी बोलवीन बघा मी. दुष्यंत म्हणतो, मी खीर बनवणार आहे. कृष्ण म्हणते, बनवतील ना हे, सांगा येऊन तुम्ही यासनी करा, त्या भाण्यानं आमसनी बी खाया भेटेल की पोरीनो. तशा सगळ्या मुली हसतात. आणि मग आता कृष्णा त्यांना विचारते, तुम्हासने आवडलं नवं जेवण. समध्या होकार देतात. त्याबरोबर कृष्णा म्हणते, मग झालं, चला या आता तुम्ही. त्याबरोबर त्या पोरी चाललेल्या असतात. तर भक्ती म्हणते, थांबा ग बायानो. आणि मग आता भक्ती सगळ्यांच्या पाया पडते आणि समध्यासनी आता मला आशीर्वाद द्या असं म्हणते. आता या बिचाऱ्या लहान लहान मुली भक्तीला आशीर्वाद तरी काय देणार. सगळे आपल्या हसतात आणि भक्तीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिकडनं पुढं चाललेले असतात. आता मनातल्या मनात भक्ती म्हणत असते, काय द्याल पोरीनो मला आशीर्वाद, माझ्याकडं आशीर्वाद घ्यावं असं काय उरलेलंच नाही आहे. माझ्या बहिणीला तेवढा आशीर्वाद द्या, माझा नाही पर कमीत कमी तिचा तरी संसार सुखाचा होऊ द्या. सुखाचा कसला, पहिला संसार तर होऊ द्या. त्याबरोबर आता बाळजाबाईंना मात्र मुली हसताना आनंदाने घराबाहेर पडताना दिसतात. आता बाळजाबाई पोरीसने विचारतात, काय ग पोरीनो जेवलासा ना पोटभर. आता बाळजाबाईंना अपेक्षित उत्तर असतं का नाही जेवण तिखट झालं होतं. पण पोरी म्हणतात, व्हय लई चांगलं जेवण होतं बघा बाळजाबाई, आम्ही पुण्यांदी येऊ.
त्याबरोबर बाळजाबाई लगेचच आता एका पोरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, वय वय या की या, पुण्यांदा नक्की या हां, जा आता. आणि मग त्या पोरी तिकडनं निघून जातात. त्यातली एक पोर पुण्यांदी मागं येते आणि बाळजाबाईसनी सांगते, दाजीसनी खीर चांगली बनवली होती, त्यासनी येते चांगली करता हां, तुम्ही बी खावा. आता हे ऐकल्यावर मग मात्र बाळजाबाईचा चांगलाच जास्त जळफळाट झालेला असतो. बाळजा तिला म्हणते, काय म्हणलीस दाजी? त्यावर लगेचच ती म्हणते, वय दुष्यंत दाजी. त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत सरकार. त्याबरोबर लगेचच आता ती पोर म्हणते, अहो बाळजाबाई असं काय करायलाय, अगोदर आमच्यासाठी दुष्यंत सरकार होते, पण आता त्यांनी आमच्या कृष्णाताईबरोबर लगीन केलंय, मग आता ते आमच्यासाठी दुष्यंत दाजीच झाले ना मग. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, तू. त्याबरोबर ती पोर म्हणते, बाळजाबाई मला खेळायला जायचं आहे, मी निघतो, दाजीसनी सांगा पुण्यांदी खीर बनवाल तेव्हा आम्हासनी बोलवा. आणि मग आता ती पोर तिकडनं निघून जाते. आता दुष्यंतने कृष्णाला मदत केली आणि त्या मुली पोटभर जेवून गेल्या, त्याबरोबर कौतुक करून गेल्या. हे सगळं बघून बाळजाबाईंना खूपच जास्त राग आलेला असतो, त्यांचा चांगला संताप झालेला असतो, कारण जे त्यांना नको असतं तेच सगळं झालेलं असतं. तर आता दुष्यंतने आणि कृष्णाने खीर बनवताना किचनमध्ये जो थोडाफार पसारा झालेला असतो तो सगळा पसारा आवरण्यासाठी आता भक्ती आणि कृष्णा आलेले असतात. सगळं काही आवराआवर करून झाल्यावर मग कृष्णा खोलीत येते. दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, तुम्ही जेव्हा स्वयंपाक बनवला तेव्हा मीठ आणि मसाल्याचा अंदाज तुम्ही बरोबर घेतला नव्हता का? इतकं जास्त मीठ, इतकं जास्त मसाला जेवणात कसं काय पडलं? त्यावर कृष्णा म्हणते, अहो तेच तर म्हणायलोय नवं मी अभि दुष्यंत सरकार, मला बी एक तेच कळून झालं. अहो म्या एक वेळ कबूल करतो, मला स्वयंपाकाचा जादा अंदाज नाही, माझ्याकडनं चुका होऊ शकतात. अहो पर एवढ्या? बरं ते बी चला मानलं म्या, माझ्याकडनं झालंच असतं. पर भक्ती, अहो ती गेली 20 वर्ष आमच्या घरात स्वयंपाक करत्या, म्हणजे मला तर आठवत बी नाही की ते कधीपासून स्वयंपाक करत्या. म्या माझ्या घरला यायच्या अगोदरपासून ती स्वयंपाक करते. त्यावर दुष्यंत म्हणतो, म्हणजे तुझ्या जन्माच्या आधीपासून? त्यावर कृष्ण म्हणते, नाही हो म्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, माहिती आहे. त्यावर कृष्ण म्हणते, वय नवं, मग भिकाबानं मला घरला आणलं नवं, तवा त्याच्या अगोदरपासून भक्ती स्वयंपाक करत्या घरात, मग तवा कधी नाही तिचा अंदाज हुकला, आणि मग आत्ताच कसं एवढा हुकल? दुष्यंत आणि कृष्णा आता दोघंही विचार करत राहिलेले असतात. शेवटी मग कृष्णा म्हणते, जाऊ द्या, कदाचित ती बाय म्हणाली तसंच असेल, देवी आईच्या मनातच हे असेल, आपण दोघांनी मिळून करावं हे समज, म्हणून कदाचित झालं असेल हे समज. दुष्यंत म्हणतो, कृष्णा या सगळ्या फालतू अंधश्रद्धेच्या नादात तू हे सगळं कोणी केलंस याच्याकडे दुर्लक्ष करतेस, कळलं तुला? हे सगळं कोणीतरी मुद्दामून तुझा कार्यक्रम स्पॉईल व्हावा ना यासाठी केलं. त्यावर आता लगेचच कृष्ण म्हणते, काय कसलं स्माईल? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं खराब व्हावं ना म्हणून केलं होतं. त्यावर कृष्णा आता विचार करायला लागते आणि दुष्यंतसुद्धा विचार करत असतो की कोणाने ची अशी इच्छा असेल की आपला कार्यक्रम खराब व्हावा, भक्तीचा नवस पूर्ण होऊ नये. मग आता दोघंही विचार करत राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.